मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, तलाठी म्हणजे पटवारी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनी संबंधीचे अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात येतात. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठीशी संबंध येत असतो. आज या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम आणि त्या परीक्षेचे स्वरूप पाहणार आहोत. तलाठी ही भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि यांची 200 गुणांची परीक्षा असते. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असतो. ही परीक्षा ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टायपिंग या पद्धतीने घेतली जाते. ही परीक्षा 4 विषयांवर अवलंबून असते. त्यामध्ये मराठी 50 गुणांसाठी, इंग्रजी 50 गुणांसाठी, अंकगणित व बुद्धिमत्ता 50 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान 50 गुणांसाठी अशी एकूण 200 मार्काची ही परीक्षा घेतली जाते व एकूण 100 प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम पुढील प्रमाणे. मराठी भाषा याची पातळी 12वी पर्यंतची असते. यामध्ये मुख्य टॉपिक व्याकरण, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, काळबदल, वाक्यरचना व वाक्यप्रकार, शुद्ध लेखन, वर्तनी शुद्धी, विरामचिन्हे, संधी व समास. तसेच यामध्ये साहित्य देखील विचारले जाते. त्यामध्ये प्रसिद्ध कवी व लेखक, पुस्तके आणि कादंबऱ्या, मुहावरे, वाक्यप्रचार व म्हणी तसेच पत्रलेखन या गोष्टींचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश असतो. इंग्रजी विषय यामध्ये प्रामुख्याने ग्रामरमधील टॉपिक्स असतात. त्यामध्ये टेन्स, ॲक्टिव्ह व पॅसिव्ह वॉइस, नरेशन, डायरेक्ट, इनडायरेक्ट, आर्टिकल्स, प्रिपोजिशन, कंजंक्शन्स, सिनॉम्स, अँटिनॉम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, आयडियम, फ्रेज, एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फिलिंग इन द ब्लँक्स आणि क्वेश्चन टॅग्स यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. अंकगणित व बुद्धिमत्ता यामध्ये संख्या पद्धतीमध्ये HCF व LCM, विभाज्यता नियम, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, परिमेय व अपरिमेय संख्या तसेच टक्केवारीमध्ये मूलभूत संकल्पना, टक्केवारी, वाढ, घट, साखळी टक्केवारी यावर प्रश्न विचारले जातात. नफा तोट्यामध्ये खरेदी विक्री किंमत, नफा तोटा टक्केवारी, डिस्काउंट आणि भागीदारी यावर प्रश्न विचारले जातात. तसेच व्याज, साधे व्याज, चक्रवाढ व्याज आणि व्याज फरक यावर देखील प्रश्न पाहायला मिळतात. गुणोत्तर प्रमाणामध्ये गुणोत्तर समस्या, प्रमाणसूत्र व मिश्रण तसेच वेळ आणि काम यामध्ये एकत्रित काम, पाईप, टाकी व कार्यक्षमता, वेळ, वेग, अंतर यामध्ये गाडी, ट्रेन समस्या, सापेक्ष वेग, नदी व बोट, सरासरीमध्ये साधी सरासरी व भारित सरासरी, क्षेत्रमितीमध्ये समतल आकृती, वर्तुळ, चौरस, आयत, त्रिकोण, घनाकृतीमध्ये घन, घनदाट, शंकू, गोल, क्षेत्रफळ, परिमिती आणि आकारमान यावर प्रश्न असतात. तर बीजगणितामध्ये समीकरणे, सूत्रे व असमानता यावर प्रश्न पाहायला मिळतात. बुद्धिमत्ता व तर्कशक्ती याचा विचार करता यामध्ये प्रमुख टॉपिक संख्या श्रेणी, अंकमाला पूर्ण करणे, गहाळ संख्या शोधणे, पॅटर्न ओळखणे तसेच अक्षर श्रेणीमध्ये अक्षरमाला व अक्षर कोड, वर्गीकरणामध्ये विसंगती, गट ओळखा, कोडिंग डिकोडिंगमध्ये अक्षर, संख्या, संदेश कोडिंग, दिशा आणि अंतर यामध्ये दिशा समस्या व कमालांतर यावर प्रश्न पाहायला मिळतात. रक्तसंबंधामध्ये कौटुंबिक संबंध व पिढी समस्या तसेच क्रमवारीमध्ये डाव्या उजव्या बाजूने आसन व्यवस्था, वेन चित्रामध्ये संच समस्या व प्रदेश ओळखणे, आकृतिबंधामध्ये आकृती श्रेणी,
मिरर वॉटर इमेज, पेपर फोल्डिंग व कटिंग आणि घड्याळ व कॅलेंडरमध्ये घड्याळाचे कोन, दिवस शोधणे, वय गणना यावर प्रश्न विचारले जातात. सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सामान्य ज्ञान. पदवी स्तरावरील प्रश्न विचारले जातात. यामध्ये भारतीय इतिहासामध्ये प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ. प्राचीन काळामध्ये सिंधू संस्कृती, वैदिक युग, मौर्य आणि गुप्त साम्राज्य. मध्यकालीन युगामध्ये मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज. व आधुनिक भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ, 1857चा उठाव, काँग्रेस अधिवेशने, राष्ट्रीय चळवळीतील व्यक्ती यावर प्रश्न पाहायला मिळतात. तर भूगोल या विषयामध्ये भारतीय भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल. त्यामध्ये भारतीय भूगोलामध्ये नद्या, पर्वत, पठार, राज्ये व राजधानी, हवामान, मृदा, खनिज संपत्ती व महत्त्वाची धरणे पाहायला मिळतात. तसेच महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये 36 जिल्हे व त्यांची मुख्यालये, नद्यामध्ये गोदावरी, कृष्णा व तापी, सह्याद्री पर्वतरांगा व प्रमुख शहरांवरती प्रश्न पाहायला मिळतो. तसेच भारतीय राज्यघटना यामध्ये प्रस्तावना, मूलभूत अधिकार आणि कर्तव्य, नीती निर्देशक तत्वे, घटना दुरुस्त्या, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्यावरती प्रश्न पाहायला मिळतात. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था यामधील मूलभूत संकल्पना, RBI, बँकिंग व्यवस्था, पंचवार्षिक योजना, बजेट, GST, कर प्रणाली, IMF, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्याशी संबंधित प्रश्न पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, वारकरी परंपरा, संत साहित्य, लोककला, तमाशा, लावणी, पोवाडा, सण आणि उत्सव व प्रसिद्ध किल्ले याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, नियम व संकल्पना, रसायनशास्त्र, मूलद्रव्य व संयुगे, जीवशास्त्र, मानवी शरीर व रोग आणि संगणक ज्ञान, त्यामध्ये MS ऑफिस आणि इंटरनेट. तसेच इस्रो, अवकाश विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यावर प्रश्न पाहायला मिळतात. चालू घडामोडी यामध्ये 6 महिन्याच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्या, खेळामध्ये प्रामुख्याने ऑलिम्पिक्स, वर्ल्ड कप, IPL आणि पुरस्कारामध्ये नोबेल, भारतरत्न व पद्म पुरस्कार. तसेच महत्त्वाचे दिन व जागतिक दिन आणि महत्त्वाच्या सरकारी योजना यावर आपल्याला या परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पाहत रहा सह्याद्री MPSC. धन्यवाद.